जय माता की जय. बोलो अनसया माता की जय जय जय. अनसा आईचा दुसरा अध्याय. श्री गणेशाय नमो. श्री सरस्वती नमो. सुगुरुदेवाय नमो. जय जय अनसया आई. वंदन माझे तव पायी. गाथा गाण्यासी देई बुद्धी अज्ञानी दासाला. तुझ्याच कृपेने लिहिणे चालणे बोलणे वागणे तुझ्या विन भासे सुने जग बापुड्याला. कथितो आता जन्म वृत्तांत सांगून ग्रामाचे महत्व. एका श्रोते होय एक चित्त शरणागत मी असे. संताचे माहेर महाराष्ट्र त्यात विदर्भभूमी पवित्र. ऋषीमुनी सत्पुरुषाचे गोत्र नांदते या तपोभूमी. विदर्भात नागपूर जिल्हा संत महंताचा बोल किल्ला. दावीत असे अद्भुत लीला आनंदी काळापासूनी. नागपूरपासून 60 किलोमीटर. काटोलसे तालुका शहर तेथून 8 किलोमीटर. श्री क्षेत्र पारडसिंगा. नागपूर जलालखेडा मार्गावर वरुड मोर्शी असे समोर. ह्याच मार्गी आहे मंदिर महाशक्ती अनुसयेचे. हाता घेऊ दर्शन देवी देवता ऋषीगण. करुणी पंचक्रोशाचे वर्णन महिमा गाऊ श्री क्षेत्राचा. काटोल नगरी पावन करी चक्रधराचे चरण. महानुभवाचे धाम कुंतलपुर म्हणत असे. तेथीचे असे मंदिर जेथे राही प्रभू चक्रधर. माझा तया नमस्कार दोन्ही कर जोडून या. सुधार्मिक राजाचा पुत्र चंद्रहास म्हणती सर्वत्र. माता पिता झाले मृत म्हणून येती कुंतलपुरी. होता दृष्टीबुद्धी प्रधान पेठ बुधवार त्याचे ठिकाण. मारण्याचे केले प्रयत्न चंद्रहास राजाला. एका नवरात्री उत्सवास आरतीनेही चंद्रहास. चंडिका देवीच्या मंदिरास दृष्टीबुद्धी पाहत असे. त्याने केला कट मारेकरी ठेवी मंदिरात. मारण्याचा रचला घाट चंद्रहास राजासी. आरती घेऊन राजा आला. वाटेत मदन त्यास भेटला. त्या प्रधानाचा मुलगा भला. आरतीने स्वहस्ते मारेकराने मारले त्यास. मंदिराच्या दारासमीप पाहुणे मुलाचे प्रेत शोक करी दृष्टीबुद्धीने दिला प्राण. मंदिरात डोके आपटून चंद्रहास होई शोकमग्न. शव पाहता बाप लेकाचे केली देवीची आराधना. जिवंत करण्या मृताला जगत जननी चंडिका जाणे. कुंतलपुरी असे देवी चंडिका असे जेथे. भावभक्तीचा ठाव तेथे पावे भक्ता भक्ती परते. आधी माया मूळ रूप चंडिका म्हणती तुला स्थित असे काटोलला. देवी देवता आश्रयाला म्हणून येती तुझ्या. श्रीकृष्ण अर्जुनाचे चरण पावन करी काटोल धाम. देवी सरस्वतीचे धाम याच छत्री वसत असे. पुरुषोत्तम महाराजाचे मंदिर पावनतेचे असे घर. भक्ताचे वेड निवार सदा सर्वदा असे. हे येथील प्रसिद्ध ऋषीश्वरधरी प्राचीनतम भक्तिसरी. बकालदमय ऋषी वास करी अहर्निशी या ठाई. रुख खडीर बाबाचा आश्रम पावन करी डिग्रस ग्राम. योग याग साधन करून निवास करी. त्याच्याच नामाची महती गाती सदा भक्तगीती. करुणी सप्ताह यथामती वंदन करे योगेश्वर. नारायणपूरचे हनुमान मंदिर आईचे तपश्चरेचे घर. इच्छा पूर्ण करी सत्वर पवनसुत हनुमान. लमधामाचा मारुती राया जागृत त्याची काया. सदैव भक्ताला छाया वायू पुतते तसे. अनुसया मंदिरी शेजारी टेकडी दिसे साजरी. भाव भक्तीचे दरी पाहत असे सर्वज्ञ. याच मनोहर टेकडीवर ऋषीमुनी तप करी. परिसर पावन करी वास्तव करुणिया. नाव ऋषीचे चिंतामण योग याग निधान. निवडले हेचे ठिकाण तपश्चर्या करण्यासी. शिवाची करुणी आराधना केला खंड खंड योग साधना. पूर्ण करी स्तवना यज्ञ याग करुणिया. अलग करी अवयव एकापासून एक बाह्य. ईश्वरा प्राप्ती तया होय योगेश्वर स्वामीशी. टेकडीवर केले भुयार आणिले ते रस्त्यावर. तेथे असे एक वीर बाहुली तया म्हणती. याच भुयारातून ये जा करी आतून. परी न दिसे तन कदापि कुणालाही. स्नान संध्या करावयासी येई आतुनी बाहुलीसी. करी साधना हरणीशी टेकडीवरी भुयारात. पावन केला परिसर वास्तव्य करून टेकडीवर. तपश्चर्येचे हे घर चिंतामण ऋषीचे. त्यास खाली राहे घोडदेव बाबा महाकाई. दर्शनाते येई ऋषी चिंतामणीच्या. शुभ्र उंच अश्वावर घोडदेव बाबा होई स्वार. वंदन करी योगेश्वर प्रदक्षिणा गडा मळुनी. वंदन माझे चिंतामणीला तेथेच घोडदेव बाबाला. पुनीत केले भूमीला वास्तव्य करुणिया. एकदा महाशिवरात्रीला भुजंग तेथे निघाला. होते तेथे समयाला सिद्ध संत महंत. संतांनी जना सांगितले चिंतामण बाबा आले.
शेष रूपात दर्शन दिले एका वृक्षाखाली. म्हणून सांगी भक्ताला समाधी तेथे बांधायला. शेषशाही जेथे प्रगटला त्याच ठाई चिंतामणी. नवसाला पावी चिंतामणी म्हणून नवस कोणी बोली. एका आता ही कहाणी पूर्णत्व जया मिळे. होता एक पांडू तेली दृष्टी त्याची हरपली. आंधळ्या शापकली शिरला लोचनी. म्हणून केला निव नवस चिंतामण योगेश्वरास. बांधिल तव मंदिरास दृष्टी लाभ मज होता. चौथ्या दिनी दृष्टी आली प्रकाश ज्योत तेवविली. डोळस झाला पांडू तेली चिंतामणी कृपेने. म्हणून बांधिले मंदिर त्याच पावन टेकडीवर. नवसाला पावे हर जो भजे ज्या भावे. म्हणून महाशिवरात्रीला भक्त येती दर्शनाला. यात्रा भरी रस्त्याला तांबे बर्डीवर. शंकराचे तेथे मंदिर तैसेच ठाण नागद्वार. जवळच आहे भुयार योगेश्वर स्वामीचे. आई अनुसयने केली सुरुवात कामाची झाली गणेश मंदिराची प्रथमावली. बाहुली शेजारी स्वतः मंदिरी येऊनी. बाहुलीसी निरखुनी अन्नदान करी भवानी. कृपा प्रसाद देऊनी असे हे पावन ठिकाण. भक्त अर्पती तनमन धन दर्शन देई शेष भगवान सूक्ष्म दिव्य रूपात. खोपडी भगत बुवाची भक्ती देवी देवताची. शोभा वाढवी गावाची वास तेथे करुणिया. रातोरात जाई बुवा कैलास शिखरी महादेवा. सूर्योदया येई गावा चौऱ्या मठाटे बांधुनी. सखा माता तुची दाता तव नामे पावनता. मिळत असे ग्रामा परता गाव तुझे म्हणून या. यमुना गोदा कृष्णा तीर पावन करी परिसर. देवी देवताचे वसे घर तीर्थक्षेत्र म्हणून या. तैसेच जीवना नदी पावनतेची पयोधी. भक्ताची करुणा निधी श्री क्षेत्र पारडसिंगा. जीवनदायी जीवना ठाई उत्तर वाहिनी. होऊनी वाही देवादेविता निवारा घेई. थिसभर जीवनेच्या जे येथील नदी उत्तर वाहिनी. ऋषी म्हणीची असती ठाणी अवतरली माता भवानी पारडसिंगा धामात. विठ्ठल रुक्माई मंदिर याच पावन तीरावर. श्री संत सावताचे घर येथेची वसत असे. एकनाथ महाराजाची समाधी आहे या भूभागी. हाती घेऊन चांदीची छडी नाम संकीर्तन करीत असे. शिष्य ग्वाडगे बाबाचे वैरागी जीवन सच्चे. भक्ते कर्मयोगाचे ज्ञानदान करीत असे. एका एकनाथ बुवा गावी शिष्य संप्रदाय वाढवी. भक्ती रसाची थोरवी सांगी कथा कीर्तनी. खंडीचे अन्नदान केले करुणी यज्ञ. तुकडीजीच्या आशीर्वचन यज्ञ पूर्ण करीत असे. म्हणून समाधी पावन जीवनातिरी असे धाम ठाम. एकनाथ बुवाचे ठिकाण विठ्ठल रुक्मिणी शेजारी. माता मंदिराचा शेजार साईबाबा रमावर. दत्त साई अनुसया मंदिर या पावन परिसरी. बाह्य परिसर जसा सजला सौंदर्य लाभे अंतरंगाला. ऋषी मुनीने पावन केला महिमा श्री क्षेत्राचा. गंधर्व वनराईचा वेढा लता फुलांनी घातला सडा. झरणे झरी दरी दरडा समरचन करुणिया. ऋषी मुनीची अवरित छाया पावन करी ही गया. म्हणून अवतरली महामाया पुण्य पावन श्री क्षेत्री. मध्यभागी आहे एक म्हणती त्यास गांधी चौक. भक्तस्थळी हे चिनेक ऋषीमुनी सत्पुरुषाचे. हनुमंताचे तेथे मंदिर भजती सर्व नारी नर. पिंपळ वृक्षाचा शेजार या मंदिराला गुणी. वृंदावनी बंसीवट जगन्नाथाचा कल्पवट. शिर्डीचा निंबवट अक्षयवट. प्रयागाचा गया तेथे पंचावट. तैसा येथेचे पिंपळवट जेथे असे अनुसया मठ. गावी गांधी चौकात योगमाया जया अवगत. नाथ संप्रदायाची भक्त राहत असे श्री क्षेत्रात. सिद्धाता करावया योगी सांगे लोकांती. योग बाधा न करीती जे करेल जाणताना प्रचिती येईल तात्काळ. इच्छा झाली एकाची सिद्धता पाहावी बाबाची. चोरून पाहत असे योग्याची तपसाधना त्यावेळी. एक एके अवयव अलग करी धडापासून शिर दुरी. बाजूला ठेवून देई सारी अवयव शरीराची. पुन्हा ते जोडून घेती एके ठाई लावून ठेवती. सिद्धाची हे सिद्ध कृती जाणत असे तयवेळी. योग्याच्या धानी आले शाप तक्षणी दिले. कायमचे दारिद्र्य आले नशिबी अजाणते. घेतली समाधी जेथे पिंपळ वृक्ष लावी तेथे. काय आवाचा भजत असे योगेश्वर बाबाशी. वानराचा होता त्रास म्हणून तोडी पिंपळ फांद्यास. हरी मृत्यू आला त्यास अनुभव गाव करी.
तीनैस माने 3 वेळा पिंपळाच्या फांद्या तोडल्या, म्हणून मृत्यू त्यांना आला परिणाम जाणत असे. जुने जाणते सांगती, पिंपळाची फांदी जे तोडती मृत्यू अवचिती. पिंपळाचा महिमा असा, याच पिंपळ वृक्षातली योग्याने समाधी घेतली. पावणतात या आली सांगत असे ज्ञानीजन. ताज पावण जागेवरी उभारले मातेचे मंदिर. बसून आसनावर दुःख निवारी भक्ताचे. समाधीतून घेऊन दर्शन पावण करीत तनमनधन. नवनाथांना भजून इडापिडा टळत असे. ऐसा हा परिसर पावणतेचे माहेर. मध्यभागी असे घर अनुसया मातेचे. देवमुनी ऋषीश्वर संत महताचे आगर. पावन करी परिसर निवास करुनिया. पंचक्रोशीचा हा महिमा कथन करी तुम्हा ज्ञाना. सर्वज्ञ श्रोता सज्जना वंदन माझे तयासी. निवडले हेची ठिकाण आदिनाथाचे निदान. जाणूनी पूर्वगान अवतार घेत असे. ऋषी मुनीच्या पुण्यप्रतापे देवी अवतरे या भूगाते. पवित्र धामी पवित्र काजे महाशिवरात्री अनुसया. महाशक्ती अनुसया म्हणून या आली महामाया भगवती अनुसया. पारडसिंगा नावतया पावन करी त्रिलोकी. पावन रमणीय डगर सिंहासनी गायत्री हार. अनुदिन चारे नाम गजर माता तव नामाचा. चराचरी अधिकार सत्ता केंद्र येथे स्थिर. जेथून चाले व्यवहार मूळ ठिकाण हेची. देवी देवता ऋषी मुनी पशु पक्षी नर खाणी. सर्वाचा अधिकार वाणी श्री छत्रपारडसिंगा. घेतला अवतार रूप सगुण साकार. करी भक्तद्वार भगवती अनुसया. हे से महत्व श्री क्षेत्राचे सर्वाचे भाग्य साचे. म्हणून भजती वाचे जय जय अनुसया. ऐसे हे पारडसिंगा ग्राम आई अनुसयेचे जन्मस्थान. वैकुंठीचे भूधाम भगवती चरणासी. कथिला ग्राम महिमा माऊलीची कृपा जाना. बुद्धी देई तव कवना जन्म वृत्तांत सांगण्यासी. पारडसिंगा गावी एक गोत्र नामे बोलती भक्त सर्वत्र. विठ्ठल रुक्मिणी पूजी अहोरात्र भाव भक्ती अर्पुण. आराध्य दैवत त्यांचे विठ्ठल रुक्मिणी साचे. सदैव देवाचे विठ्ठल विठ्ठल म्हणून या. काशीनाथ भक्ती पाटील नारायणपूरचे मालगुजार. वारकरी संप्रदायाचे घर नांदत असे गावात. त्याची एक वंशावली 5 मुलं 2 मुली. तीही भक्ती सागरी न्याहाली विठाई माऊलीच्या. लहानोजी रामचंद्र लक्ष्मण रामजी शामराव 5 जण. सकवार पखोली कन्या जाण 7 अपत्य तयाची. नारायणपूरची मालगुजारी असे भक्ते कुटुंबा घरी. हनुमंताची करी चाकरी अनन्य शरण येऊनिया. 7 अपत्यापैकी एक काशीनाथे भक्ते पाटलाचा लेक. रामजी भक्ते पाटील नेक भाग्य विधाता जो असे. रामजीची पत्नी अणाई जैसे असे देव कामाई. दिनरात भजे रखमाई एक चित्त ठेवून या. रामजी भक्ते पाटील अणाई पत्नी सोजवळ. 8 अपत्याची माळ गुंफित से संसारी. राजाराम आनंदराव सीताराम नामदेवराव सरू वेणू कांताबाई सव अनुसया जन्माली. ऐसे 8 मुलं मुली रामजीच्या संसार वेली. भावभक्ती फुलली भक्ती कुटुंबात. वंदन माझे उभयता रामजी अणाई माता पिता. उदरी आली भक्ती सरिता भगवती अनुसया. आता एका कथा भगवतीचा अवतार गाथा. माता पित्याची गीता पावनता जया मिळे. नारायणपुरी रिठी गाव तेथे नांदते हनुमंतराव. सर्व सिद्धी जागृत देव मोहाच्या झाडाखाली. रामजीकडे मालगुजारी शेती त्याची नारायणपुरी. रात्रंदिन राबती खरी विठ्ठल विठ्ठल म्हणून या. पर दुपारच्या प्रहरी उभयता करी न्याहारी. हनुमंता से शेजारी मोहवृक्षाखाली. तेथे असे सिद्ध पुरुष कायावाचे मने सात्विक. कांती झळाळे सर्वत्र या परमपुरुषाची. तेची मेरे राम बाबा भक्तीचा प्रचंड धबधबा. मेरा राम व देवाचा वंदन माझे तयाला. हिमालय ते कन्याकुमारी तीर्थाटन बाबा करी. करुणे भ्रमती सारी तपाचरण करीत असे. शुभ्रवल्कला जटाधारी तेजपुंद तपाचारी. राई हनुमंत शेजारी नारायणपुरात. काले येथे निमित्त करी कोणते परिसावे एक चित्ते अवधान देऊनिया. खापरीचे गणपतराव केने गेले. बद्री नारायणी दर्शनाले तेथे करोल्याने घासले. काय करावे कळेना. मेरे राम बाबा तेथे आले. औषधादी उपचार केले. भावभक्तीनिचे भुकेले जड श्रद्धा जडे तया पायी. बाबाशी केली विनंती यावे आमुच्या ग्रामांती. भक्ताची आर्तता चित्ती मणिधरा योगेश्वरा. जाणे तसे अंतर्ज्ञानी आलो मी ज्या कामी. पूर्ण होई याच ग्रामी खेळ सारा मायेचा. म्हणून खापरी गावी आले. केने घरी राहू लागले.
परिणाम मन रमले एके ठाई बसूनिया. बाबा त्यांना वदती घरादाराची आम्हान प्रीती. अहर्निशी आमुची भ्रमती ठावना एके ठाई. बाबाची आज्ञा घेऊन केने देई झोपडी बांधून. हनुमंता शेजारी जाण नारायणपुरी रिठी गाव. केनेकडून नैवेद्यई दूध दही लवलाई. स्वर्णादी अलंकार देई श्रद्धा भाव ठेवूनी. स्वर्णाचे कडे 2 करी बाबा सर्पण. करून त्यासी वंदन शिष्यत्व स्वीकाराले. बाबांनी गुरुपदेश केला गावातील काही भक्तांना. परी तो फळा आला रामजी अनाईसी. सुभागे शिष्य बनले गुरुपदी दृढ झाले. एक चित्त भजिले मेरे राम बाबास. रामजी अनाईची सेवा सुखवी मेरे राम बुवा. नारायणपुरी ठाव घ्यावा बाबाच्या चरणासी. नारायणपूरचा परिसर स्वच्छ करी दूरवर. बाबांना जोडून कर पादपूजा करीत असे. सोडीला कामधंदा भजू लागली गोविंदा. मेरे राम बाबाचा बंदा गुण गायन करी. दृढ लोक येऊ लागले बाबाच्या दर्शनाले. कृपा प्रसादे कृतार्थ झाले योगेश्वर बाबाच्या. रामजी विनवी बाबाला चलावे आमच्या घराला. मी तर तपस्वी भला न येई गावात. करू लागले तेथेच सेवा अनुदिन राहुनी गावा. भजतसे हनुमंत देवा चरणी भाव अर्पुन. पूजार्ची होऊ लागली कीर्ती बाबाची दूर गेली. मंदिराची उभारणी केली हनुमंतरायाच्या. मुकामी श्री व भावाने सुरू केली फाडी फोडणे. चुनखडी राख जमविणे मंदिर बांधण्यासी. भक्ताच्या सहकारे मंदिर त्वरित उभारे. हनुमंत तेथे अवतरे झाडा खालुनी मोहाच्या. एके दिवशी अकस्मात बाबा गेले रातोरात. नवर्तता काही मात निघून जाई दुर्देशी. नाही झाले बाबाचे दर्शन रामजी होतसे खिन्न. शोधा शोध करी तक्षण मेरे राम बाबाचा. बाबा तुम्ही लाविला लळा भक्ताचा फुलविला मळा. सांभाळी मम गोतावळा योगेश्वर मेरे रामा. जैसे आई न दिसे लेकरा जीव होई कावरा बावरा. तैसे भासे तव कुमारा सद्गुरु दीननाथा. म्हणून करी बाबाचा शोध जाई छिंदवाडा जिल्ह्यात. रागा देवीच्या घोर अरण्यात तप जेथे करीतसे. शेजारी होती पंचधारा गंगा येई तवोदारा. रागा देवीच्या भुयारा बसती बाबा दगडावर. बाबांनी पेटविली धुनी भव्यशिला घेई आसनी. रागा देवीच्या घोरवणी एका भव्य गुहेत. 2 व्याघ्र बसले येऊन तपस्यानं बांधी कुणी. तेच असे तया रक्षणी योगेश्वर बाबाच्या. रामजे येई बिच्छू बग्गू बिछव्याला. तेथून गेले रागा देवीला मेरे रामाच्या दर्शनाला. कृपा पात्र होण्यासी. प्रसंग पाहुणी अरण्यात रामजी घाबरले मनात. परी बाबा जाणी मनोगत अभय त्यास देत असे. बाबांनी डोळे उघडले रामजी कृतार्थ झाले. कैसे येणे जहाले विचारती शिष्याला. जाणितले सर्व मणी लोक उद्धाराची कहाणी. वदितसे भक्ता लागुनी जाणते जरी असती. रामजी विनवी बाबाला चलावे नारायणपूरला. तुम्हा परता नकुनी मला कृपा छात्र देत असे. बाबा बदले रामजीला जाऊ द्या सूर्योदयाला. पूर्ण करी अवतार लीला पारड सिंगा जाऊन या. मध्यरात्रीच्या समयी 2 ताटे भरून येई. तये ते प्रसाद घेई समक्ष वाघाच्या. ताटातील एक फळ बाबा ठेवी आपल्या जवळ. सूर्योदयाचा उजित काळ येत असे पारड सिंगा. पुन्हा गेले पंजाबला भक्ताला घ्यायला. नंतर आले काटोलला भिकूलाल मारवाडी घरी. रेंगी घेऊन बसायला रामजी गेले काटोलला. परत आणले बाबाला नारायणपुरी मंदिरी. दरितसे भक्ताची कास मजुनी मेरे रामास. अनुदिनी एकच दास मेरा राम. एके दिनी मुनिवरासी पाहिले अंतदृष्टीनी. भाग्याचे थोरधनी आहात तुम्ही उभयता. रामजी आज्ञा करी गौऱ्या सत्वरी पानगे शिजवून त्यावरी भोजन येथे करावे. रामजीने गौऱ्या आणल्या अणैने त्या पेटवल्या. जगऱ्यावर शिजू घातले पानगे करून या. शिजविले 3 पानगे सिद्धता करी स्वंगे. मिळतसे जौभागे भाग्यवंत जे असे. एक पानगा करी घेऊनी ठेविला हनुमंत चरणी. तोच प्रसाद देई वदनी सेवन करण्या नाईसी. एक बाबांनी घेतला रामजीला एक दिला. त्रिमूर्तीची ही कला 3 पानगे करून या. रागा देवीच्या अरण्यी होते जे फळ ध्यानी. जपवून ठेवीतनी प्रसाद त्यांना त्यांचा देत असे. असा हा कृपा प्रसाद मिळाला अनाई मातेस. भक्तिभाव घेऊन खास सेवन करीतसे. पानग्याची मधुरता वाचान वदे वर्तता. अनुभवता घ्यावा ज्यांनी. पानगा करून सेवन कृतार्थ झाले जीवन. अनुदिन सेवेचा परिणाम कृपा प्रसाद मिळत असे. कौसल्याच्या पोटी राम अंजनीच्या उदरी हनुमान. प्रसादाचा हा परिणाम वेदपुराण सांगत असे. तैसीच अनाईची कथा गुरुप्रसादाची गाथा. भवतारक भागविता उदरती नरणारी. मेरे राम निघून गेले रामजी पोरके झाले.
परी प्रसंगाचे अंकुर फुटले अनाईच्या उदरी, फळ टाकुनी वदनी अंतरी प्रगटे नारायणी, अवतार लिलेची कहाणी पूर्ण करीत असे. पूर्व पुण्याईचे फळ भावभक्तीची माळ, म्हणून येत असे जवळ परब्रह्म घरासी. प्रभात समयास प्रसव वेदनेचा त्रास, कष्ट देई जीवास माता अनाईला. सूर्योदयाची प्रभा पसरली, एकाएकी कळा थांबली, नारायणी अवतरली अनाईच्या उदरी. 5 मे 1926 साली बुधवार दिनी मंगलकाली आदी माया अवतरली, मिती चैत्र अष्टमीला. सहस्त सूर्याच्या रश्मी दिसत असे तव नयनी, तेज पुंज तपस्विनी कांती झळाळे सर्वत्र. कोटी सूर्याची प्रभा घेऊन आली जगदंबा, लक्षदीपाची प्रभा पडली भक्ते घरी. दूर करण्या अंधकार सूर्योदयी हा अवतार, जैसा प्रकाश विभव सागर आदित्य नारायण. पाहुणी मुलीचे वदन अणाई हर्षी मनोमन, घेऊन पापा क्षणोक्षण धन्य माता होत असे. मुख कमला पाहता बोले, सान थोर आनंदले, करिता दुग्धपान बाले सार्थक होई जन्माचे. 12व्या दिवशी बारसे केले, मेरे राम बाबा तेथे आले, स्वहस्ते पाळण्यात टाकले चिंबुनी या बाळाला. नाव दिले अनसूया, नसे तिला असूया, तीच असे महामाया, मध्ये ती जया देवी देव. हलवी बाबा पाळणा, झोका गेला देवांगना, नमन करी त्या क्षणा गुह्य जाणून अंतरी. जो जो रे बाळा जो जो म्हणती, तूच आमुची यशोमती, अंगाई गाऊ तुला किती, खुंटते वाचा माझी. अनुसया तुझं नाव दिले, नामकरण तेव केले, माता पिता गहिवरले रम्य सोहळा पाहुनी. असा हा जन्म सोहळा पार पडला भक्ते कुळा, पारट सिंगा ही श्री क्षेत्राला माता तव कृपेने. रमणी अनुसया माता स्फूर्ती दे भाग्यविधाता, कथन करण्या तव गीता लोटांगण तव चरणी. याहुनी सुरस कथा लौकिक जीवनाची गाथा, संसारी संसार व्यथा भव सिंधू तारकती. परिसावी पुढील अध्यायी संसारातील नवलाई, कैसे त्रासवी जीवा माई संसार बंधन बांधुनी. ही कथा ती गोड पूर्वी भक्ताची चाड, परीन चाले लाड भाव भक्त विना. इति श्री परमेष्ठी अनुसया गाथा, कवण करी अनुसया माता, निमित्त करुणे तव सुता. 2य अध्याय संपूर्ण. श्री परमेष्ठी अनुसया माता परमस्तु शुभम भवतु. हरि ओम. शांती शांती शांती. ओम नमो भगवती अनुसया माता की जय.